श्रावण महिना लवकरच सुरू होणार आहे आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच जण सोमवारचे उपवास करत असतात आणि उपवासाला बहुतेक जण साबुदाण्याची खिचडी करतात, पण पुष्कळांना ही साबुदाण्याची खिचडी जमत नाही, कारण पुष्कळदा चिकट होते किंवा साबुदाण्याचे गळे तयार होतात। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी मोकळी अशी दाणेदार मोत्यांच्या दाण्यासारखे ही साबुदाण्याची खिचडी मी आज तयार केलेली आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकता, खूप छान अशी ही खिचडी तयार झालेली आहे। त्यासोबतच आणखीन एक मी साबुदाण्याचाच प्रकार तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि भरपूर ह्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहे आणि तिखट आहे। तर आपण ह्याला साबुदाण्याची गोड खीर तर नाही, पण साबुदाण्याची तिखट खीर नक्कीच म्हणू शकतो, कारण खूप हेल्दी अशी ही खीर तयार झालेली आहे। तर आज मी तुमच्यासोबत साबुदाण्याच्या 2 रेसिपीज शेअर करत आहे। एक म्हणजे साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याची उसळ आणि साबुदाण्याची तिखट खीर। चला तर मग कशी करायची हे आता आपण बघूयात। नमस्कार, मी किशोरीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही मापाने घेऊ शकता। तर ही साधी वाटी आहे, त्या वाटीने मी 1 वाटी भरून साबुदाणा घेतला आहे। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे हा साबुदाणा, कारण ह्यामध्ये काही धूळ असते, कचरा असते, तर त्यामुळे 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। तर मी 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यामधलं संपूर्ण पाणी काढलेलं आहे। आता ह्यामध्ये मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे। तर 1 वाटी साबुदाणा घेतला की त्यामध्ये 1 वाटीच पाणी घालायचं आहे आणि हे आता आपण 3 तास भिजत ठेवणार आहोत। तर साबुदाणा 3 तासामध्ये खूप छान असा भिजला जातो। आता आपण बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी कशी तयार करायची। तर त्यासाठी मी इथे एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 2 मोठे चम्मच मी तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर ह्यामध्ये मी शेंगदाणे घातले आहेत आणि शेंगदाणे तळून काढलेले आहेत। तर हे शेंगदाणे जे आहेत ते मला दोन्ही रेसिपीजसाठी लागणार आहेत। त्यानंतर मी त्याच तुपामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतलेले आहेत, त्यामध्ये मखाना, काजू, बदाम आणि खोबऱ्याचे काप तळून काढलेले आहेत। तर हे वाळलेल्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत मी इथे, तुम्ही ओल्या खोबऱ्याचे सुद्धा काप घेऊ शकता आणि थोडे किसमिस सुद्धा घेतले आहेत, तर मी किसमिस तळलेले नाही आहेत। आता ह्यामध्ये मी 1 चम्मच जिरं घातलेलं आहे, जिरं छान फुलल्या गेलेलं आहे। त्यामध्ये आता एक छोट्या साईजचा बटाटा मी अगदी बारीक चिरून घेतला होता, तर त्याच्या फोडी घातलेल्या आहेत आणि ह्या बटाट्याच्या फोडी छान शिजू द्यायच्या आहेत। तर तुपावर मी परतून घेत आहे। जर तुम्हाला खिचडी तयार करताना तूप वापरायचं नसेल तर तुपाऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरू शकता, पण शेंगदाण्याचंच तेल वापरायचं, कारण बाकी कुठलेही तेल उपवासाला चालत नाहीत। तर बटाटे शिजत आहेत तोपर्यंत इकडे बघा साबुदाणा किती छान भिजलेला आहे। तर हे बटाटे आता शिजलेले आहेत, त्यामध्ये मी 1 चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली आहे, चवीनुसार सैंधव मीठ घातलेलं आहे आणि तळून घेतलेले मी अर्धे शेंगदाणे घातलेले आहेत आणि सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। आता ह्यामध्ये मी भिजवून घेतलेला साबुदाणा घातला आहे, तर मी 2 वाट्या साबुदाणा घातला आहे। मी 1 वाटी साबुदाणा भिजवलेला होता, तर तो फुलून 3 वाट्या झालेला आहे, त्यामधले 2 वाट्या साबुदाणा मी इथे घातला आहे। अर्धा चम्मच मी अगदी फ्रेश कुटून घेतलेली काळी मिरी घातलेली आहे। त्यानंतर 1 वाटी शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे, शेंगदाण्याचं कूट जाडसर कुटून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं मी ही खिचडी शिजवून घेतलेली आहे। तर बघू शकता खूप छान अशी ही खिचडी तयार झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे आणि एकदम दाणेदार ही खिचडी तयार झालेली आहे। चवीला मी इथे थोडी साखर घातली आणि वरून अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे। तर ह्यामुळे खिचडीची चव खूप मस्त अशी येते आणि पूर्ण मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता खरंच खूप छान खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने आता खिचडी तयार करा, तर अजिबात तुमची सुद्धा साबुदाण्याची खिचडी अजिबात चिकट होणार नाही किंवा साबुदाण्याचे गळे सुद्धा जमणार नाहीत।
तर मोत्यांच्या दाण्यासारखा साबुदाणा असा मोकळा मोकळा झालेला आहे। आता आपण दुसरी रेसिपी बघणार आहोत। तर ही आहे साबुदाण्याची तिखट खीर। तर मी तोच पॅन आता यूज करत आहे। तर त्या पॅनमध्ये मी 1 मोठा चम्मच तूप घातलेलं आहे। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच जिरं घातलं आहे। जिरं छान असं फुलल्या गेलेलं आहे। आता ह्यामध्ये मी अगदी बारीक चिरून घेतलेला बटाटा, अगदी बारीक चिरून घेतलेला गाजर आणि थोडा अगदी बारीक चिरून घेतलेला अद्रक सुद्धा घातलेला आहे। अद्रक घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल। झाकण ठेवून अगदी मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं मी छान अशी वाफ येऊ दिली। त्यानंतर त्यामध्ये 1 चिरून घेतलेली हिरवी मिरची घातली, सेंधव मीठ घातलं आहे चवीनुसार आणि 1 वाटी साबुदाणा घातला आहे आणि अर्धा चमचा कुटून घेतलेली काळी मिरी घातली आहे। सर्व मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे। तुम्हाला जर उपवासाला कढीपत्ता किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा घालू शकता। तर मिश्रण छान परतल्यानंतर आता ह्यामध्ये मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे, कारण ही आपल्याला तिखट खीर तयार करायची आहे। त्यामुळे इथे 1 वाटी साबुदाणा आणि त्याच्या प्रमाणात 3 वाट्या मी पाणी घातलं आहे। झाकण न ठेवता मी ह्याला उकळी येऊ दिलेली आहे। तर साबुदाण्याचे दाणे बघा तुम्ही किती मस्त असे फुललेले आहेत। त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिटं अगदी मंद आचेवर ही खीर शिजू दिलेली आहे आणि खूप छान अशी ही खीर तयार झालेली आहे। म्हणजे साबुदाण्याचे जे दाणे आहेत ना एकदम ट्रान्सपरंट झालेले आहेत। तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवत आहे। तर साबुदाण्याचे दाणे खूप छान असे शिजल्या गेलेले आहेत आणि आपली ही तिखट खीर सुद्धा आता तयार झालेली आहे। आता ह्यामध्ये मी हे तळून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट्स घालत आहे। त्यामध्ये शेंगदाणे, मखाना, काजू, बदाम, खोबऱ्याचे तुकडे आणि किसमिस सुद्धा घातली होती। तर छान अशी ही ड्रायफ्रूट्सवाली आपली तिखट साबुदाण्याची खीर तयार आहे। तर आजच्या ह्या तुम्हाला दोन्ही रेसिपीज कशा वाटलेल्या आहेत तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि दोन्ही रेसिपीज इतक्या अप्रतिम चवीच्या झाल्या होत्या की मी तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही आहे। तर खूप मस्त अशा ह्या दोन्ही रेसिपीज झालेल्या होत्या। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि ह्यापुढे सुद्धा मी तुमच्यासोबत उपवासाच्या विविध प्रकारच्या रेसिपीज शेअर करणार आहे। त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।